आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने काय निर्णय घ्यायचा किंवा आपली पुढची दिशा या निवडणुकीसाठी काय असावी यासाठी आज आपण या ठिकाणी एक कार्यकर्ता बैठक आयोजित केली आहे। या बैठकीला उपस्थित असलेले बुर्लीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बीडी मिटारी साहेब, सांगली शहर जिल्हा सचिव महेश साळुंके साहेब, सोशल मीडियाचे कार्याध्यक्ष स्वप्नील जाधव, बुर्लीचे युवा नेते राहुल दादा, या रामानंद नगरचे आमिर भैया, अंकलकोप जनसंपर्क कार्यालयाचे महेश भैया, वाळव्याहून आलेले सुशांत लाड, प्रताप पाटील साहेब, बाळकृष्ण पवारप्पा, विजय खारखंडे साहेब, संजय दादा शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित कोलगे, अभिजित सावंत, अनिल पाटील, अरुण जाधव, हरीश वडार, आशिष सूर्यवंशी आणि ही सर्व मंडळी पक्षात आपले काम करतायत। आणि आत्ताच नुकतेच प्रवेश घेतलेले सरिता कुंभार मॅडम, नौशाद भैया, शैलेश घाडगे, तौफिक मुल्ला, सचिन सुर्वे, शफीक भैया, बबलू भैया, पिनू भैया, राजू चाचा, सागर पाटील आणि आपल्या कार्यक्रमाला आपल्यावरती आपल्या प्रेमापोटी संध्याकाळची वेळ असताना संकष्टी असताना सुद्धा विशेष उपस्थित असलेले दैनिक केसरीचे यशवंत कदम काका, लोकमतचे नितीन पाटील साहेब, शशिकांत राजवंत साहेब, पंकज गाडे साहेब, जमीर संधी साहेब, कुंभार साहेब, सचिन लकडे साहेब आणि प्रहार संघटनेचे सूर्यकांत सुतार, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शिवाजी नाना आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी आणि बांबोडे गावातून जे आता माझ्याबरोबर आलेले सर्व युवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि रामानंदनगर पंचक्रोशीतल्या उपस्थित बंधू भगिनी, लहान काही बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले सर्व राष्ट्रवादीवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे सर्वजण, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये आपण प्रत्येक गणात आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपण उमेदवारी अर्ज भरले होते। आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी आपण काम करत असताना आणि दादांनी महाराष्ट्रात वेगळी भूमिका घेतल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी या पलूस तालुक्यामध्ये आपण जनसंपर्क कार्यालय सुरू केलं। त्या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण गेली 1.5-2 वर्षापासून करतोय। लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचं आपण सातत्याने या ठिकाणी काम करतोय। सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी अर्ज भरले होते, परंतु राज्यात असलेली महायुती आणि भाजपला पाठिंबा द्यायची भूमिका ठरल्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या उमेदवारांचे अर्ज उमेदवारांनी तयारी केलेली असताना सुद्धा आपण परत घेतले। आता ज्या सर्व कार्यकर्त्यांनी जी खंत व्यक्त केली की भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये योग्य सन्मान, आपल्याला सत्ताधारी पक्ष म्हणून, सहयोगी पक्ष म्हणून आपल्याला मान सन्मान आणि आपल्याला या सर्व शासनाच्या वेगवेगळ्या समित्यांच्या बाबतीत सुद्धा जी बरोबरीची वागणूक दिली जायला पाहिजे होती तशा पद्धतीची दिली जात नाहीये। अगदी त्यांनी पक्षाने काढलेला महायुतीचा जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आदरणीय दादांचा फोटो असेल किंवा राष्ट्रवादीचा कुठेही उल्लेख काही ठिकाणी काही मतदारसंघामध्ये काही पंचायत समिती गणामधल्या जाहीरनाम्यामध्ये केला दिसत नाहीये। या सर्व गोष्टीच्या बाबतीत जर आपल्याला कोण गृहीत धरत असेल तर त्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी म्हणून आपण हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला। नानांनी या ठिकाणी माझा उल्लेख, भाग्यविधाते वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी केल्या। तर मी आपल्या सर्वांना या निमित्ताने प्रकर्षणी गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांना अशा पद्धतीच्या उपाध्या आहेत, परंतु मी कुठेही नेता नाही, तर मी एक कार्यकर्ता आहे आणि मला कार्यकर्ता राहणंच आवडेल। मला या तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांना राजकारणामध्ये पुढे आणायचं आहे।
कुठल्याही पद्धतीचं भाग्य विधाते, या भागाचे शिल्पकार, या भागाचे अमुक तमुक ढमुक असली कुठली उपाधी लावून घ्यायची नाही. मला एकच करायचं आहे की कुठल्याही वारसा हक्काशिवाय आणि कुठल्याही राजकीय वारसा हक्काशिवाय सर्वसामान्य कुटुंबातील आलेल्या तरुणांना या तालुक्यात राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे आणायचं आहे, स्वतःच्या पायावर त्यांना उभा करायचं आहे. हेच ध्येय घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. जसं राजाचा जन्म राजपुत्राचा जन्म राजवाड्यात होतो, लोकशाही म्हणजे म्हटलं जातं की लोकशाहीमधल्या राजाचा जन्म हा मतपेटीमध्ये होतो आणि आता EVM मशीनमध्ये होतो. तर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आता आपण पंचायत समिती जिल्हा परिषदला जरी अर्ज मागे घेतले असतील तर येणाऱ्या काही दिवसामध्ये 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या तालुक्यात होऊ घातलेत. या 14 ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला काम करत असताना लोकप्रतिनिधी हे सर्वसामान्य घरातून आलेले, कुठलाही वारसा नसलेले, स्वकर्तृत्वावर आणि चांगलं काम करणारे, निर्व्यसनी निष्कलंक लोकांना आणि भ्रष्टाचाराचे कुठले आरोप त्यांच्यावर असणार नाहीत अशा तरुणांना संधी निर्माण करून देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून या तालुक्यात आपल्याला काम करायचं आहे. आज आपल्याकडं घराणेशाहीचा ऊत आलेला आहे. कुठल्याच मी एका पक्षाला त्यामध्ये हे करणार नाही. सर्वच पक्ष जवळजवळ त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात तशाच पद्धतीने पुढे जात आहेत. या तालुक्यात काम करत असताना मी तुम्हाला या निमित्ताने एकच शब्द देतो की अजितदादा यांच्यावर विश्वास ठेवून, अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, अजितदादांच्या कामाच्या आणि अजितदादांच्या कामाने भारावून जाऊन आपण या तालुक्यात काम सुरू केलं होतं. आज एका दुर्घटनेमुळे दादा आपल्यामध्ये नाही आहेत, पण सुनेत्रा ताईंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये ताकदीने आपल्याला पक्ष उभा करायचा आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये महिलांची जी उपस्थिती आहे, जी लाडक्या बहिणींची उपस्थिती आहे, ही आपल्याला प्रकर्षाने हे जाणीव करून देईल की या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी वाढण्यासाठी बहिणींचा आशीर्वाद आपल्याला मोठा असणार आहे. झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर विजयामध्ये जर मोठा वाटा कोणाचा असेल तर तो आपल्या या लाडक्या बहिणींचा होता. आणि या तालुक्यामध्ये सुद्धा जर आपल्याला कोण गृहीत धरत असेल तर या लाडक्या बहिणी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. मी आपल्याला, आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी, आपल्या सर्वांनी ज्या भूमिका, जे मत मांडलं त्याच्या बाबतीत मी निश्चितपणे आपल्या वरिष्ठांशी या बाबतीत बोलणार आहे. अजून 24 तास 36 तास मतदानाला बाकी आहे. महायुती म्हणून असेल, योग्य समन्वय झाला तर योग्य मेसेज मी तुम्हाला नक्की देईन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जी भूमिका किंवा माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला योग्य मेसेज देईन आणि नक्की या तालुक्याच्या निकालामध्ये निर्णायक भूमिका आपली असेल हे मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो. आज देशामध्ये आघाडी, युती, अनेक राजकारण चालू आहे. जर आपणाला आपल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपल्याला कुणाचंही वावडं नाही. मी या निमित्ताने एवढंच सांगतो की जो आपल्याला योग्य मान सन्मान देईल, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देईल आणि भविष्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं, विकास म्हणजे फक्त रस्ते, गटारी, सार्वजनिक सुविधा नाही तर व्यक्तिगत विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा उदरनिर्वाहाच्या वेगवेगळ्या योजना असतील, स्वयंरोजगाराच्या योजना असतील, नोकरी असेल आणि आपल्या नव्या पिढीला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी लागणारी शासकीय मदत असेल, या सर्व बाबतीमध्ये जे आपल्या सोबत राहतील, आपल्याला मदत करतील आणि सन्मानाची वागणूक देतील अशी भूमिका आपण घेऊ. अजून आपल्याकडे जवळजवळ 36 तास 40 तास बाकी आहेत. योग्य भूमिका आणि योग्य मेसेज मी तुमच्यापर्यंत नक्की देईन आणि या तालुक्याच्या विकासासाठी निर्णायक अशी चांगली भूमिका आपण घेऊ. राष्ट्रवादीला या तालुक्यामध्ये खूप चांगला वारसा आहे. पलूस तालुक्याची ज्यावेळी निर्मिती झाली त्यावेळी या तालुक्याच्या पंचायत समितीचा पहिला सभापती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाचाच होता. त्यामुळं घड्याळ आपल्याला नवीन नाहीये, घड्याळ तेच वेळ नवी ही संकल्पना घेऊन आपण आपल्या समोर येतोय. या तालुक्याच्या निर्णायक भूमिकेमध्ये, विकासामध्ये आपल्या सगळ्यांना एक साथ काम करायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये, जसं नानाने आत्ता सांगितलं की मागच्या पंचवार्षिकला सुद्धा घड्याळाची
आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊनच या तालुक्यामध्ये पंचायत समितीची सत्ता होती। त्यामुळे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजितदादांचा पक्ष याला कुठेही बाजूला करून सत्तेपर्यंत कुणाला पोहोचता येणार नाही, हे मी तुमच्या सर्वांना येणार नाही, हे मी तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो। योग्य समन्वय झाला। आता तुम्ही म्हणाल योग्य समन्वय म्हणजे काय? तर योग्य समन्वय म्हणजे जरी आपण आपले अर्ज मागे घेतले असतील तरी सुद्धा आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान दिला पाहिजे। जाहीरनाम्यावर जर तुम्ही दादांचा फोटो लावणार नसाल, महायुती म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय आणि प्रचारामध्ये आणि कुठेही राष्ट्रवादीला तुम्ही विश्वासात घेत नाही, असं असेल तर आपल्याला वेगळा विचार सुद्धा करायला काही अडचण नाही। आपण कुणाला बांधील नाही। पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक लेवलला निर्णय घ्या अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे आपण तशा पद्धतीचा निर्णय सुद्धा घेऊ शकतो। परंतु आपल्या एका निर्णयामुळे काही चुकीचं होऊ नये यासाठी आपण सर्व मान्यवरांच्या बरोबर मी चर्चा करून योग्य असा निर्णय घेईन, जो निर्णय तालुक्याच्या आणि आपल्या सर्वांच्या विकासासाठी योग्य असेल, एवढीच मी या निमित्तानं ग्वाही देतो। आणि आपल्या सर्वांची मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो, आमिर भाईंनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला, रामानंद नगरमध्ये ते काम करतायत, जनसंपर्क कार्यालय म्हणून रामानंद नगरमध्ये आमिर भाई या ठिकाणी काम करतायत, तुम्ही त्यांना बळ द्या। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून 100% वरिष्ठ पातळीवरून त्यांची कामाची दखल घेतली जाईल। त्यांना योग्य संधी पक्षामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना विविध समित्यांमध्ये त्यांना संधी दिली जाईल, एवढी ग्वाही मी या निमित्तानं देतो। तुम्ही सर्वजण भैयाच्या मागे यापूर्वी राहिलात आणि इथून पुढेही भैयाच्या मागे ताकदीनं राहावा, एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगतो। आणि आज माझ्या गावचे माजी उपसरपंच आणि पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तौफिक भैयाच्या नेतृत्वाखाली आज बऱ्याच मांबोड्यातल्या मान्यवर, काही द्राक्षाचे कन्सल्टंट आहेत, द्राक्ष शेतीमध्ये शेतकऱ्यांनी चांगलं उत्पन्न काढावं त्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आपली सर्व पिनू भैया, बबलू भैया आणि सगळी शफीक भैया वगैरे टीम, या सगळ्यांनी तौफिक भैयाच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। मला आनंद आहे। तौफिक भैयाच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळी आम्ही दोघं सोबत काम करत होतो, इथून पुढेही अशा पद्धतीनं सोबत भैया येतोय, इथून पुढे तालुक्यामध्ये निश्चित प्रमाणे आपण चांगलं काम करू आणि भैयाला योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू। आपली प्रत्येक जो आपला कार्यकर्ता आहे, मी नेता म्हणणार नाही, पण प्रत्येक गावामध्ये स्वतःच्या कामाची छाप निर्माण करणारे, मग महेश भैया अंकलकोपमध्ये असेल, राहुल दादा बोर्लीमध्ये असेल, आमिर भैया या ठिकाणी रामानंद नगरमध्ये असेल, असं प्रत्येक गावामध्ये आपल्या कामाची छाप निर्माण करणारी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ही सर्व तरुण कार्यकर्ते आपल्या सर्वांसमोर इथून पुढच्या काळामध्ये एक चांगला आश्वासक चेहरा आणि विकासाभिमुख नेतृत्व, कुठेही अशा पद्धतीनं कुठलाही नेता कार्यकर्ता आपला नेता म्हणून या तालुक्यात तुमच्या पुढे येणार नाही, तर तो कार्यकर्ता म्हणून, हाडाचा कार्यकर्ता म्हणून आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देणारा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यात काम करेल, एवढीच ग्वाही मी या निमित्तानं देतो। राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही बळ द्याल एवढीच अपेक्षा या निमित्तानं करतो। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद यापुढे आम्हाला असावा ही या निमित्ताने मी आशा व्यक्त करतो। त्याचबरोबर अंकलखोपहून आपल्याकडं मागे काही दिवसापूर्वी प्रवेश केलेले वारे साहेब असतील, कुराडे साहेब असतील, ते सुद्धा तिथं फार चांगलं काम अंकलखोपमध्ये करतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय राज्यघटना निर्माण करण्यामध्ये असेल किंवा या देशाच्या विकासामध्ये बाबासाहेबांचं योगदान हे अनन्यसाधारण आहे आणि बाबासाहेबांचे अस्थी अंकलखोप या ठिकाणी आहेत, त्यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे। त्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्याचं काम आपण गेल्या काही दिवसापासून हाती घेतलंय
त्यासाठी वारेसाहेब असतील, कोराडे साहेब असतील किंवा आपला अंकुश असेल, फार पुढाकार घेऊन त्या स्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी ते तिघं कष्ट घेत आहेत. लवकरच ते स्मारक पूर्णत्वास जाईल आणि त्या सर्व त्या स्मारकाचं एक चांगलं असं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान ते निर्माण होईल ही या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आपल्या सर्वांची उपस्थिती, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला, राष्ट्रवादीवरती प्रेम आपलं असंच राहो अशी या निमित्ताने मी अपेक्षा करतो. आपल्या सर्वांचा आभार न मानता मी ऋणात राहणं पसंत करेन आणि आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष शिवानंदांनी मागणी केली आहे की सावंतपूरमध्ये सुद्धा आपलं जनसंपर्क कार्यालय असावं. पक्ष छोटा आहे पण तालुक्यात कार्यालय जास्त झालेत. रामानंद नगर आहे, पलूस आहे, भिलवडी, अंकलकोप आहे, बुर्ली आहे. तरी पण मी 100% प्रयत्न करतो की सावंतपूरला सुद्धा आपलं कार्यालय लवकरच सुरू होईल. ही कार्यालय म्हणजे आपल्या सर्वांसाठी हक्काची, आपल्या प्रश्नांना तडीच नेण्यासाठीची केंद्र आहे. तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा किंवा कोणत्याही तुमच्या अडचणीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यालय 7ही दिवस खुली आहे आणि या कार्यालयाचा आपण लाभ घ्यावा. आपले शासकीय आणि आपली वैयक्तिक कुठली सुद्धा कामं असतील तर त्या बाबतीत या कार्यालयाशी आपण संपर्क करावा अशी मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा सर्वांची आपल्या माफी मागतो की माझ्या प्रेमापोटी काही जणांनी माझा अति काही उल्लेख केला असेल तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि एकच गोष्ट आपल्याला आश्वस्त करतो की मला नेता किंवा काय व्हायचं नाही आहे, मला कार्यकर्ता म्हणून राहायचं आहे आणि सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातून आलेल्या सर्वांना आपल्याला पुढे आणायचं आहे. तोच घराणेशाहीचा जो काही आपल्या तालुक्याला राजकीय वारसा सुरू आहे त्याला थांबवून कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबापर्यंत ही पदांच्या बाबतीत असेल किंवा संघटनात्मक पदाच्या बाबतीत असेल ही संधी आपल्या सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणायची, एवढंच मी या निमित्तानं आपल्याला वचन देतो. त्यासाठी आपण बळ द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.